डिझायर आणि अमेज या आता सगळ्यात जास्त हाईप असलेल्या गाड्या आहेत आणि दोन्ही गाड्यांना आता रिसेंटलीच फेसलिफ्ट मिळालेत. सो आपल्यापैकी बऱ्याच जणांना खूप क्वेश्चन आहेत की नक्की कुठली गाडी बेटर आहे आपल्यासाठी. नाउ टॉप व्हेरियंट टू टॉप व्हेरियंट कंपॅरिझन हे सगळ्याच जण करतात, बट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यात जास्त सेल जे आहेत ते मिडल व्हेरियंटचेच होत असतात. म्हणजे मारुती किती पण ZXi प्लस ऑप्शनल व्हेरियंट काढू दे, शेवटी सगळी जण जाऊन VXi व्हेरियंट घेणार आहेत. आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी जो कंपॅरिझन करणार आहे तो आहे डिझायर VXi वर्सेस अमेज V या व्हेरियंटचा. सो स्टार्टिंग विथ डिझायर फर्स्ट. डिझायरचं जे VXi मॅन्युअल व्हेरियंट आहे ते तुम्हाला 9.16 लाख रुपीज ऑन रोड पुणे जातं आणि जे अमेजचं V मॅन्युअल व्हेरियंट आहे ते तुम्हाला 9.40 लाख रुपीज ऑन रोड जातं. आणि ऑटोमॅटिक व्हेरियंट्स मध्ये जे डिझायरचं VXi ऑटोमॅटिक आहे ते 9.71 लाख रुपीज ऑन रोड पुणे जातं आणि जे अमेज आहे तिचं V ऑटोमॅटिक व्हेरियंट हे तुम्हाला 10.81 लाख रुपये ऑन रोड जातं. बट हे जे प्राइसेस आहेत हे ऑन रोड पुणे आहेत ॲज आय टोल्ड यू. सो तुमच्या सिटीमध्ये हे 25-30 हजार रुपयांना वर खाली असू शकतात. नाउ लेट्स टॉक अबाउट दी हार्ट ऑफ दिस कार्स, म्हणजे या गाड्यांचे इंजिन्स. आता दोन्ही गाड्या ज्या आहेत ना त्या 1200 सीसीच्याच इंजिन सोबत येतात आणि तुम्हाला हे ऐकून वाटत असेल की दोन्ही इंजिन सिमिलरच असतात, बट तसं नाही. ऍक्च्युअली या इंजिन्समध्ये खूप सारे डिफरन्सेस आहेत. स्टार्टिंग विथ द मोस्ट इम्पॉर्टंट वन जो आहे नंबर ऑफ सिलेंडर्स. म्हणजे डिझायरचं जे 1.2 लिटरचं इंजिन आहे ते आहे 3 सिलेंडर इंजिन आणि अमेजचं जे 1.2 लिटरचं इंजिन आहे ते एक 4 सिलेंडर इंजिन आहे. सो ऑब्व्हियसली अमेज जी आहे ती डिझायर पेक्षा थोडी जास्त स्मूथ फील होते इन ऑलमोस्ट एव्हरी ऍस्पेक्ट. नाउ ही जी इंजिन्स आहे त्यामधलं डिझायरचं इंजिन हे तुम्हाला 80 हॉर्स पॉवरची ताकद देतं आणि त्यासोबत तुम्हाला मिळतं 111 Nm चा टॉर्क. आणि तेच जे अमेजचं इंजिन आहे ते तुम्हाला 89 हॉर्स पॉवर आणि 110 Nm चा टॉर्क देतं. बट आपल्यापैकी मोस्टली लोकांना या हॉर्स पॉवर, टॉर्क, किती सिलेंडर या सगळ्यांना घंटा काय फरक पडत नाही. आपल्याला पाहिजे कितना देतीये भाई. आणि या ऍस्पेक्ट मध्ये डिझायर ही अनबिटेबल आहे. म्हणजे डिझायर तुम्हाला देते 25.71 किलोमीटर पर लिटरचं ARAI सर्टिफाईड फ्युएल इफिशियन्सी पेट्रोलला. जस्ट थिंक अबाउट इट की पेट्रोलला तुम्हाला एकेकाळी डिझेलला पण जेवढं फ्युएल इफिशियन्सी मिळत होती तेवढी आता मिळतीये. अमेझिंग राईट. अमेज तुम्हाला देते 19.5 किलोमीटर पर लिटरची फ्युएल इफिशियन्सी विच इज स्टिल क्वाइट गुड. म्हणजे पेट्रोल इंजिनला 20 किलोमीटर ऑलमोस्ट तुम्हाला मिळते अमेजमध्ये, विच इज ऑल्सो गुड. बट ऑब्व्हियसली देर इज नो कंपॅरिझन 25.71 आणि 19.5. आणि याला टॉप करायला डिझायरमध्ये तुम्हाला CNGचं ऑप्शन पण मिळणार आहे. सो इकॉनॉमिकल यूजसाठी डिझायर ही हँड्स डाऊन बेटर व्हेकल आहे. ती तुम्हाला चालवताना तुमच्या खिशावरती नक्कीच स्वस्तात पडणार आहे. नाव आपण आधी बघितलं की आपले जे मॅन्युअलचे प्राइसेस आहेत 9.16 आणि 9.40 हे ऑलमोस्ट सिमिलर आहेत, कारण दोन्ही गाड्यांमध्ये ऑलमोस्ट सिमिलरच गिअरबॉक्स येतो. म्हणजे दोन्ही गाड्यांमध्ये तुम्हाला मिळतो एक 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स. जे गिअरबॉक्स दोन्ही गाड्यांचे चांगले आहेत. दोन्ही गाड्यांचे गिअरबॉक्स व्यवस्थित स्लॉट होतात प्रत्येक गिअरमध्ये. तुम्हाला कुठेही असं गिअरमध्येच अडकतं वगैरे अशा गोष्टी नॉर्मल फील नाही होणार. क्लच पण एकदम स्मूथ आहे दोन्ही गाड्यांचे. सो त्या बाबतीत दोन्ही गाड्या ऑन पॉवर आहेत. बट जो 1 लाखाचा डिफरन्स होता ऑटोमॅटिक मध्ये त्याला एक खूप मोठं कारण आहे आणि ते आहे की तुम्हाला डिझायर मध्ये एक साधा, सिंपल, सस्ता, टिकाऊ AMT गिअरबॉक्स मिळतो. म्हणजे ऑटोमेटेड मॅन्युअल गिअरबॉक्स. हा गिअरबॉक्स जो आहे बेसिकली हा काय असतो की आपला जो मॅन्युअल गिअरबॉक्स असतो नॉर्मल जो 5 स्पीड वाला त्यालाच त्यांनी एक एक्स्ट्रा कॉम्प्युटर जोडलाय असं समजा, जेणेकरून तो गिअर स्वतःहून शिफ्ट करतोय. जे काम आपण आपल्या डोक्यानं करणार ते त्याचं ते करतोय. आणि तेच अमेज मध्ये तुम्हाला मिळतो एक टेक्नॉलॉजिकली सुपेरियर येट सिंपल आणि टिकाऊ बट महागडा असा एक CVT गिअरबॉक्स. नाव दोन्ही जे गिअरबॉक्स आहेत त्यांचे आपापले फायदे तोटे आहेत. बेसिकली सांगायला गेलं तर जो AMT गिअरबॉक्स आहे हा तुम्हाला स्वस्त असतो, बट तुम्हाला तो शिफ्टिंगच्या ड्युरिंग असं फील होईल की तो झटके मारतो. तेच CVT मध्ये तुम्हाला तो एकदम बटरी स्मूथ गिअरबॉक्स मिळतो. बट तुम्ही ऍक्सिलेटर जर एकदम जोरात दाबला तर तुमचं इंजिन जोरात फिरेल पण गाडी तेवढ्या फास्ट नाही जाणार. त्याला बेसिकली रबर बँड इफेक्ट म्हणतात, तो CVT गिअरबॉक्स मध्ये मिळतो. सो दोन्ही गाड्यांचे आपापले फायदे आहेत, तोटे आहेत. सॉरी, दोन्ही गिअरबॉक्सचे आपापले फायदे आहेत, तोटे आहेत. बट तुम्ही मला पर्सनली विचाराल तर मी कधी पण CVT चूज करेन. भरी तो थोडासा महागडा आहे बट त्याचा जो स्मूथनेस आहे तो तुमचा ओव्हरऑल गाडी चालवायचा एक्सपिरियन्स हा एकदम एफर्टलेस आणि खूप जास्त कम्फर्टेबल बनवून टाकतो. नाउ मुव्हिंग टू द नेक्स्ट पॉइंट जो आहे गाड्यांचे डायमेन्शन्स आणि स्पेसिफिकेशन्स. आता या दोन्ही पण गाड्या ज्या आहेत ना त्या सब 4 मीटर गाड्या आहेत. सो तुम्हाला या लेंथला ऑलमोस्ट सिमिलर मिळतात. सिडान्स आहेत सो हाईटला पण ऑलमोस्ट सिमिलर मिळतात. विड्थ पण ऑलमोस्ट दोन्ही गाड्यांची सिमिलरच आहे. नाउ बिकॉज हे मिडल व्हेरियंट आहे त्यांचे टायर्स पण सिमिलर. तुम्हाला 14 इंचचे टायर्स मिळतात. विड्थला थोडेसे अमेजचे टायर जास्त आहेत. तुम्हाला 175 सेक्शनचे टायर मिळतात आणि तेच तुम्हाला डिझायर मध्ये 165 चे टायर मिळतात.
बेसिकली 1 सेंटीमीटरनं अमितचा टायर जाड येतो, दॅट्स द डिफरन्स. आणि हे सोडून तुम्हाला डिक्कीची साईज पण ऑलमोस्ट दोन्हीमध्ये 400 लिटरची मिळते. अमितची थोडीशी जास्त आहे, बट स्टील ऑलमोस्ट सिमिलर डिक्कीची साईज मिळते. सो अशा सगळ्या तुमचे जे बेसिक स्पेसिफिकेशन्स आहेत हे दोन्ही गाड्यांमध्ये ऑलमोस्ट सिमिलरच मिळतात. सो वी विल मूव्ह ऑन टू द नेक्स्ट सेक्शन, जो आहे आता आपल्याकडे इंडियामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट असलेला सेफ्टी. सेफ्टी हा खूप जास्त इम्पॉर्टंट मुद्दा आहे आपल्या सगळ्यांसाठीच इंडियामध्ये. आणि त्या केसमध्ये आज ही रेअर सिच्युएशन आहे की मारुतीला इथं फ्लेक्स मारायला मिळतंय. डिझायरनं यावेळेस एनकॅप मध्ये 5 स्टार स्कोर केलाय. आणि ओव्हरऑल होंडाचं पण जे ट्रॅक रेकॉर्ड आहे ते बऱ्यापैकी चांगलं राहिलंय. सो वी कॅन होप की होंडा पण 4 स्टार 5 स्टार स्कोर करेल, काही नाही तर 3 स्टार तर गॅरंटेड स्कोर करेल. सो तसं बघायला गेलं तर सेफ्टी वाईज बेसिक जे आपलं स्टार रेटिंग आहे ते ह्यांच्याकडे कव्हर्ड आहे. आता दोन्ही गाड्यांमध्ये जे बेसिक सेफ्टी फीचर्स आहेत जसं की 6 एअरबॅग्स, ABS, EBD, हिल होल्ड हे दोन्हीकडे बघायला मिळतात. दोन्हीकडे हे कुठलेही एक्सक्लूड केलेलं नाहीये. सो डोंट वरी अबाउट दॅट, तुम्ही बेसिक सेफ्टीमध्ये कव्हर्ड आहात. सो मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट पॉईंट जो आहे स्पेस, कम्फर्ट आणि प्रॅक्टिकॅलिटी. आता या दोन्ही गाड्या डिसेंटली कम्फर्टेबल आणि स्पेशियस आहेत. म्हणजे दोन्ही गाड्यांमध्ये तुम्हाला रिअर आर्मरेस्ट, त्यानंतर फ्रंट ऍडजस्टेबल हेडरेस्ट, फ्रंट ड्रायव्हर हाईट ऍडजस्टेबल सीट आणि टिल्ट स्टेअरिंग, फॅब्रिक अपहोल्स्ट्री या गोष्टी बेसिक तुम्हाला मिळतातच. पण या दोन्ही गाड्यांमध्ये मायनर डिफरन्सेस पण आहेत. जसं की डिझायर जी आहे त्यामध्ये थोडंसं तुम्हाला जास्त नी रूम आणि हेडरूम मिळेल मागं स्पेसिफिकली. आणि अमेजमध्ये तुम्हाला थोड्याशा मोठ्या सीट्स मिळतील जेणेकरून तुम्हाला जास्त थोडं सपोर्ट वाटेल तुम्ही गाडीमध्ये जेव्हा बसाल तेव्हा. आणि प्रॅक्टिकॅलिटी बद्दल बोलायचं झालं तर जसं की मी तुम्हाला सांगितलं दोन्ही गाड्यांमध्ये अप्रॉक्सिमेटली 400 लिटरची बूट स्पेस मिळते विच इज वेल शेप. आणि ते सोडून बेसिकली जे बॉटल होल्डर्स वगैरे असतात तुमच्या चारी डोअर्स मध्ये किंवा इंटरनली कप होल्डर्स, कबी होल्स हे दोन्ही गाड्यांमध्ये बऱ्यापैकी व्यवस्थित मिळतात. कुठेही तुम्हाला त्याची कमतरता नाही जाणवणार. सो या गाड्यांची प्रॅक्टिकॅलिटी पण चांगली आहे. नाऊ लेट्स मूव्ह ऑन टू द फायनल पॉइंट जो आहे फीचर्स. नाऊ जर तुम्हाला गिअरबॉक्स आणि इंजिनच्या डिफरन्सवरनं या गाड्यांचं डिसिजन नसेल करता आलं तर फीचर्सच तो पॉइंट आहे जो तुम्हाला या गाड्यांमधनं सिलेक्ट करायला हेल्प करणार आहे. नाऊ बिफोर टेलिंग यू डिफरन्सेस दोन्ही गाड्यांमधले, बिकॉज आपण V आणि VXI व्हेरियंट कम्पेअर करतो या दोन्ही गाड्यांचे, आपल्याला कुठलेही वाव फीचर्स यामध्ये मिळत नाहीत. म्हणजे दोन्ही गाड्यांमध्ये ना आपल्याला फोग लॅम्प्स मिळतात, ना आपल्याला ADAS मिळतं, ना आपल्याला सनरूफ मिळतं, ना ऑटोमॅटिक AC मिळतो, ना वायरलेस चार्जर मिळतो, ना क्रूज कंट्रोल मिळतो. बट हॅव्हिंग सेड दॅट दोन्ही गाड्यांमध्ये तुम्हाला जे डे टू डे युजला लागणारे फीचर्स आहेत जसं की तुमचा टच स्क्रीन डिस्प्ले असू दे विथ अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले आणि तुमचे ऑल 4 पॉवर विंडोज असू देत किंवा तुमचा एक मॅन्युअल AC असू दे, या गोष्टी तुम्हाला दोन्ही गाड्यांमध्ये मिळून जातात या V आणि VXI व्हेरियंट्सला. तुम्हाला डे टू डे यूज मध्ये या दोन्ही गाड्यांमध्ये असं नाही वाटणार की कुठल्या एखादा मेजर फीचर मिसिंग आहे जेणेकरून तुमची गाडी अनयुजेबल होईल, एक्सेप्ट फॉर फॉग लॅम्प्स. फॉग लॅम्प्स हे एक असं फीचर आहे जे आपल्याला स्पेसिफिकली आपल्या इंडियन क्लायमेटमध्ये जेव्हा फॉग होतं, स्मॉग होतं और आपल्याकडे जेव्हा हेवी रेन असते त्यावेळेस खूप जास्त हेल्पफुल ठरू शकतं. आणि ते दोन्ही गाड्यांच्या या व्हेरियंट्सला येतच नाही. सो ते तुम्हाला एक्सटर्नली बसून घ्यावंच लागणार आहे. हे दोन्ही गाड्यांमध्ये असलं एक इम्पॉर्टंट मिसिंग फीचर आहे. ऑल्सो आपण जर इंटेरियर लुक्सला बघितलं तर जे दोन्ही गाड्या आहेत त्यांच्या डॅशबोर्डचे लुक्स हे थोडेसे ऑफ येतात. म्हणजे जे टॉप व्हेरियंटचा दिसणारा डॅशबोर्ड आहे ना त्यापेक्षा थोडेसे ऑफ दिसतात आणि असं जाणून येतं की हे थोडेसे लोअर व्हेरियंट्स आहेत. बिकॉज तुम्हाला डिझायर जी आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला टचस्क्रीन तर येतो पण टॉप व्हेरियंटमध्ये जो 9 इंच येतो त्याऐवजी 7 इंच येतो. आणि त्यानं जी एक्स्ट्रा साईडला बेझल वाढते ती म्हणजे अशा रफ ब्लॅक कलरच्या प्लास्टिकनं दिली आहे, ग्लॉसी नाहीये दिलेलं. सो ते दिसायला थोडंसं खराब दिसतं. बट तेच सेम टॉप व्हेरियंट सारखे दिसणार तिथं एसीचे कंट्रोल दिलेत. सो एसी कंट्रोल दिसायला चांगले दिसतात बट ती बेझल थोडीशी ऑफ दिसते. तेच अमेजमध्ये जर गेलो तर आपल्याला जो सेम टॉप व्हेरियंटमध्ये स्क्रीन मिळतो तो सेम टच स्क्रीन तुम्हाला या V व्हेरियंटला पण मिळणार आहे. बट याचे जे एसी कंट्रोल आहेत ते टॉप व्हेरियंट पेक्षा वेगळे दिले त्यांनी. इथं रोटरी जे नॉब्स मिळतात जे जुन्या सर्वसाधारणतः काळासारखे आहेत थोडेसे तसेवाले नॉब्स मिळतात. सो बेसिकली दोन्ही गाड्यांचा डॅशबोर्ड तुम्हाला टॉप व्हेरियंट सारखा नाही दिसणार आहे. नाऊ लेट्स टॉक अबाउट की कुठल्या गाडीमध्ये दुसऱ्या गाडीला कम्पेअर करता एखादी गोष्ट मिसिंग आहे. फर्स्ट अमेज. आता अमेजमध्ये ना डिझायरला कम्पेअर करता 2 इम्पॉर्टंट गोष्टी मिसिंग आहेत जे आहेत रिअर AC व्हेंट्स आणि रिअर डिफॉगर. चलो लेट्स अज्युम की तुम्ही गाडी चालवता त्यामुळे तुम्हाला AC व्हेंट्सनी काही फरक पडत नाही रिअरवाला एवढा. बट रिअर डिफॉगर जो आहे ना तो फॉगी कंडिशन्स मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जातो आणि तो तुमच्या सेफ्टीसाठी पण कधीतरी प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो. सो हे 2 इम्पॉर्टंट फीचर अमेजमध्ये मिसिंग आहेत. आणि तेच डिझायरमध्ये जर आपण बघायला गेलं तर डिझायरमध्ये हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प्स येतात आणि LED प्रोजेक्टर जे टॉप एंड वाले ते येत नाहीत. सो दॅट इज अ मिस इन डिझायर जे तुम्हाला अमेजमध्ये सेम
अमेजच्या टॉप एंड व्हेरियंट वाले एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स मिळतात. बट या 3-4 गोष्टी सोडून कुठल्याही दोन्ही गाड्यांमध्ये मिसिंग फीचर्स नाहीयेत किंवा असं नाही की कुठले एक्स्ट्राऑर्डिनरी फीचर्स आहेत. आणि विथ दॅट बिंग सेड, लेट्स मूव्ह ऑन टू टुडेज कंपॅरिझन्स कन्क्लुजन. सो आपण बघितलं की दोन्ही गाड्यांमध्ये काही प्लस पॉईंट आहेत, काही मायनस पॉईंट आहेत आणि भरपूर साऱ्या गोष्टी दोन्ही गाड्यांमध्ये सिमिलर पण आहेत. त्यामुळं इन जनरल जर आपण बघायला गेलं तर दोन्ही गाड्या तुमच्या डेली यूजसाठी बऱ्यापैकी परफेक्ट आहेत. तुम्हाला ऍज सच काही मेजर प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या डेली यूजला. नाऊ लेट्स टॉक अबाउट इंडिव्हिज्युअल कार्स. फर्स्ट अमेज. नाऊ अमेजची आहे ती आत्ताच्या रिसेंटली मिळालेल्या फेसलिफ्ट सोबत अजूनच प्रीमियम दिसायला लागली आहे आणि त्याचसोबतच ही गाडी जास्त स्मूथ आहे. हिचं इंजिन ओव्हरऑल तुम्हाला जास्त पंची फील होईल आणि जास्त तुम्हाला प्रीमियम ओव्हरऑल एक्सपिरियन्स मिळेल. प्लस तुम्हाला होंडाचा जास्त प्रेस्टिजियस लोगो पण या गाडीसोबत मिळतो. सो जर तुमच्या या प्रायोरिटीज असतील तर ही गाडी तुमच्यासाठी बेटर कार आहे फॉर शुअर. बट अमेज मध्ये रिअर एसी व्हेंट आणि रिअर डिफॉगर सारखे काही मस्ट हॅव फीचर्स काइंड ऑफ आपण म्हणूया मिसिंग आहेत. सो जर आपण या दोन गाड्यांपैकी एक विनर चूज करायचा असेल इन जनरल तर दॅट वुड बी मारुती सुझुकी डिझायर. असं नाही की डिझायर पण एकदम परफेक्ट आहे. डिझायर मध्ये पण तुम्हाला थोडंसं कमी स्मूथ इंजिन मिळतं ऍज कम्पेअर्ड टू अमेज. तुम्हाला एलईडी हेडलॅम्प्स पण नाही मिळत. तुम्हाला सीट्स ज्या आहेत ना त्या अमेज पेक्षा थोड्या छोट्या फील होतील. बट डिझायर मध्ये तुम्हाला सगळे बेसिक फीचर्स तर मिळून जातात आणि इंजिन सुद्धा अमेज एवढं स्मूथ आणि पॉवरफुल नसलं तरी गुड इनफ आहे तुमच्या सिटी यूज साठी. आणि विथ दॅट 25.7 kmpl ची फ्युएल इकॉनॉमी जी अमेजला अनबीटेबल आहे. ही गाडी प्राइस कॉन्शियस बायर्स साठी जे सर्वसाधारणतः आता आपण या सेगमेंटवर बघितलं तर खूप सारे असतात बेटर ठरते. स्पेशली जेव्हा तुम्ही कन्सिडर करता की ही बेसिकली तुमच्या ऑन रोड प्राइसिंग मध्ये पण 25,000 मॅन्युअल मध्ये आणि 1 लाखापेक्षा जास्त ऑटोमॅटिक मध्ये स्वस्त आहे. सो देअर यू हॅव इट. हे आहे तुमच्या आजच्या कंपॅरिझनचं फायनल आन्सर. तुम्ही जर यानं डिसएग्री करत असाल तर कमेंट डाऊन नक्की करा. आणि बिफोर गोईंग लेट मी टेल यू समथिंग. जर मला या दोन गाड्यांपैकी एक गाडी सिलेक्ट करायची असेल तर फॉर शुअर मी अमेज सिलेक्ट करेन. बिकॉज पर्सनली आय फील की त्या गाडीमध्ये एक स्पेशल कॅरेक्टर आहे with that 4-cylinder engine and that CVT gearbox. But general public साठी Dzire is better. So this is it for this video. I hope तुम्हाला लोकांना हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक बटनला नक्की हिट करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. बाय बाय.